रामकृष्ण हरी. आपण श्रवण करणार आहोत संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण. श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव श्री तुकाराम. म्हणा थोडंसं. हो तसं करा. हां हो म्हणजे तुम्ही श्लोक म्हणा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अध्याय दुसरा, श्लोक क्रमांक 40. अध्याय दुसरा, श्लोक क्रमांक 40. नेहा विक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. तैसे अहि कतरी नसे आणि मोक्षतो वरला असे. जेत पूर्वानुक्रमुदिसे चोखाळत कर्माधारे राहटिजे. परी कर्मफळ न निरीक्षिजे. जैसा मंत्रज्ञानोपदिंजे बोधपाधा. पिया परिजे सुबुद्धी आपो झालिया निरवधी. हा सताजी उपाधी आकळू न शके. जेथन संचरे पुण्यपाप जे सूक्ष्म अति निष्कंप. गुणत्रयादी लयपन लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पचे हृदय बुद्धी प्रकाशे. तरी अशेष हि नाशे संसार भय. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन. बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. जैसे दीपकळिकाध कुटी परी बहुते जाते प्रगटी. तैसी सद्बुद्धी ही थे कुटी म्हणू नये. पार्था बहुती परी हे अपेक्षीचे विचार शूरी. जे दुर्लभ चराचरी सद्वासना. आणिका सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू. का अमृताचा लेशु दैवगुणे. तैसे दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माचे अवधी. जैसा गंगेसी उदती निरंतर. तैसे ईश्वरा वाचून काही जे आणि कलानी नाही. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती. ते निरंतर रमती अविवेकिये. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः.
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळी आसक्ती धरून या म्हणते संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर येत हे वाचून काही अनेक सर्वथा सुखचे नाही ऐसे अर्जुना बोलते पाही दुर्बुद्धीचे कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति देखे कामना अभिभूत होणे कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रियाविशेषे बहुते न लोपिते विधीते निपुण होणे धर्माते अनुष्ठिती भोगैश्वर्यप्रसक्तानां तया परहुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामो मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकते भोगता जो जैसा कर्पुराचा राशी किजे मग अग्नी लावून दिजे कामिष्टांनी संशय विजय काळकूट दैवे अमृतकुंभ जोडला तो पाये हानोनी वलंडिला तैसा नाशिती धर्म निपजला हे तुकपणे सायासी पुण्य अर्जिजे मग संसारो कापेक्षिजे परिनेन तिथे काय कीजे अप्राप्त देखे जैसे रांधवनी रस सोयनिकी करून या मूले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनी वसे त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् तिही गुणे आवृत हे वेद जाणै निभ्रांत मनोनि उपनिषदादी समस्त सात्विकते एर रजतमात्मक जेत निरूपिजे कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा मनोनि तो जान हे सुख दुःखासीच कारण हेत झनी अंतःकरण रिगोदेसी तो गुणत्रयाते अभ्यरी मे माझे हे न करी एक आत्मसुख अंतरे विसंभजने यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हिता पुले तेचे घेपे जैसा प्रगटलिया गबसते अशेष ही मार्ग दिसते तरी ते तुली ही काय चाली जती सांगई मज का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानी जे होते ते वेदार्था ते विवरिते मग अपेक्षित ते स्वीकारिते शाश्वत जे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि मनोनी ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होयाता स्वकर्म हे आम्ही समस्त हे विचारिले तवैसेच हे मनाले जे न सांडिजे तुवा पुले विहित कर्म परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न भावी हे सत्क्रियाची आचरावी हे तो विना योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते तो योगयुक्त होणे फळाचा संग टाकुणे मग अर्जुना चित्त देऊने करी कर्मे परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे ते तोषावे हे नको की निमित्ते कोणी एके ते सिद्धी न वचताचे ठाके तरी ते तिचे नि अपरी तोखे क्षोभावे नाम आचरता सिद्धी गेले तरी काजाचे कीर आले परी ठेलियाही सगुण चाहले ऐसेचे माने जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदी पुरुषी जरी अर्पिजे
तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे देखै सतां सतकर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमे प्रशंसी जे दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाफलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् अर्जुना समत्वचित्ताचे तेचे सार जाणे योगाचे जे तमनाने बुद्धीचे ऐक्याथे तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पारथा देसे हा अवृता कर्मयोगो परितेची कर्माचरिजे तरीच हा योग पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती मनोनि बुद्धियोगू सधरू तेथे अर्जुना होई स्थिरू मने कर्या भेरू फळ हेतुचा जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले इहे उभयबंधी सांडिले पाप पुण्ये कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ते कर्मे तरी वर्तते परिकर्म फळाना तळते आणि यातायाते लोपती अर्जुना तया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च तू ऐसा तै होसी जै मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरैल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे तेथ अनेक काही जाणावे का मागेला ते स्मरावे हे अर्जुना आगवे पारुषेल श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि इंद्रियांची आसंगती जिये पसर होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपे समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योग स्थिती अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् तेथ अर्जुन म्हणे देवा हाचे अभिप्रायो आघवा मी पुसेनाता सांगावा कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरटी तुझनिके ते पुसपा उन्मेखे मनाचे ने या बोला पारथे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय म्हणे पेसित प्रज्ञा ते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्नी जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवने स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपते तव परब्रह्म अवतरणु जो षड्गुणाधिकरणु तो काय तेत श्रीनारायणु बोलतु असे श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते म्हणे अर्जुना परीसी जो हा अभिलाषो प्रौढमानसी तो अंतराय स्वसुखीसी करीतो असे जो सर्वदा नित्यतृप्तो अंतकरण भरितो परिविषया माझी पतितो जेने संग कीजे तो कामु सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोच स्थितप्रज्ञ होये पुरुष जानै दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेगो नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैची जे नाम अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी
जो निरसूनि उपाधि भेद रहितुम यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अदमोत्तम प्रकाशा माझी न मने ऐसी अनवछिन्न समता भूत मात्री सदयता आणि पालटो नाही चित्ता कवने वेळे गोमटे काही पावे तरी संतोषे तेने ना विभवे जो कटेने नागवे विषादासे ऐसा हरिक शोक रहितुम जो आत्मबोध भरितुम तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता का कुर्मजिया परी उवायला अवेव पसरी आदरी छावसे आवरी आपुले आपण तैसे इंद्रिया पैती होती जयाचे मनितले करीती तयाची प्रज्ञा जान स्थिती पावली असे विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते अर्जुना अनिकहेक सांगेन ऐकेकवतिक या विषयांते साधक त्यजिती नियमे श्रोत्रादी इंद्रिय आवरिती परिरसने नियमून करीती ते सहस्त्रधा कवळी जती विषयीही जैसे वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे निनाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे निबळे अधिके जैसा अडवेने अंग फाके तैसा मानसी विषो पोखे रसनाद्वारे हेरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमून ये रस हटे जे जीवन हे न घटे ने विनम मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे जै परब्रह्मानुभवे होणे जाई जै तै शरीर भावनासते इंद्रिय विषय विसरते जै सोहम भाव प्रतीति प्रकट होय यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे राहटता ते जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यम नियमांची ताटी जे सदा मना ते धरुणी आहाती तेही की जती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भूलवी काम देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिसे मगा कळिती स्पर्शेंद्रियांचे नि ते संधी मन जाय मग अभ्यास ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून ऐके पार्था यांते निर्दळी जो सर्वथा सर्व विषय आस्था सांडोनिया तोची तो जानम योगनिष्ठेश कारण जयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना जो आत्मबोध युक्तुम होऊन असे सततुम जो माते हृदयांतो विसंवेना एरवी बाह्य विषय तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे जैसा का विषाचा लेशू हे तलिया होय बहुवसूम मग निभ्रांत करी नाशु जीवितासी तैसी विषयांची शंका मने वसती देखा घातु करी अशेखा विवेक जाता ध्यायतो विषयान् पुंसस् संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति जरी हृदये विषय स्मरते तरी निसंगा ह्यापजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेत कामोपजला तेत क्रोध आधीची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे सम्मोहा झालिया व्यक्ती तरी नाशु पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत जैसी
का अस्तमाने निशी जैसे सूर्य तेजा ते ग्रासी तैसे दशा स्मृतिभ्रंशी प्राणियांसी मग अज्ञानांद केवळ तिने आपलं विजय सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंधा पळणे पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धी सिंहोती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंशु घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे ते तत्समुळे हेव पडे ज्ञान जातं चैतन्याच्या भ्रंशी शरीरादशा जैसी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखै मनोन ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंदना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोषके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाय वाहे मन येते स्नेहे पतन गिमसीत पावे रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति मनोनि विषय हे आगवे सर्वथा मनोनि सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील पार्था अनिकही एक जरी नाशले राग द्वेषम तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाश गतुम रश्मी करे जगाते स्पर्शतुम तरी संग दोषे काय लिंपतु ते तिचिने तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेच निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊन असे तरी विषयांतु ही काही आपण पेवाचुने नाही मग विषय कवन काही बाधितील कवना जरी उदकी उदक बुडीजे का अग्नि आगी पोळीजे तरी विषय संगे आपला विजय परिपूर्ण तो ऐसा आपणचे केवळून होणी असे निखळून तयाची प्रज्ञा अचळून भ्रांत माने प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते देखे अखंडित प्रसन्नता आथी चेत चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःखा तैसा मृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधा तृषे चालदरू कहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे ते तापैसे बुद्धी राहे परमात्मरूपी तैसा निर्वाति साधिपुं सर्वथा निकंपुं तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपो योगयुक्तो नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्ति रशान्तस्य कुतः सुखम् ये युक्तीची कडसने नाही जयाच्या अंतकरणे तो आकळला जान गुणी विषयादिकी तया स्थिरबुद्धी पार्था कही नाही सर्वथा आणि स्थैर्याचे असता तेही नुपजे निश्चळत्वाची भावना जरी नवेची देखई मना तरी शांती केवी अर्जुना आपोय जेत शांतीचा जिव्हाळा नाही तेत सुख विसरोनी नरिगे कही जैसा पापयाचा ठाई मोक्षुन वसे देखे अग्नि माझी घापती तिये बीजे जरी विरुडती तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके म्हणून अयुक्तपण मनाचे तेचे सर्वस्व दुःखाचे या कारणेंद्रियांचे दमन निके इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि इंद्रिये जे जे म्हणती ते तेचे जे पुरुष करते ते तरलेचे न तरते विषय सिंधू जैसे नावथडी टाकिता जरी वर पडी होय दुर्वाता तरी चुकलाई मागोता अपाव पावेन तैसे प्राप्ते ही पुरुषे इंद्रिय लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जान दुखे सांसारिके तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता मनोन आपुले आपण पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काय धनंजया सार्थक सेम देखे कुर्मजिया परी वायला अवेव पसरी हा तरी छावसे आवरी आपण पेची तैसे इंद्रिया पैती होती जयाचे मनितली करीती तयाची प्रज्ञा जानसती पातली असे
हाताने कैक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमे यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः देखे भूत जात निदिले तेथेचे जया पाहले आणि जीव जेत चिले तेत निद्रितो जो तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी पार्थानि कही परी तो जानो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित जरिते जरिता ओग समस्त परिपूर्ण हो निमिळत तरी अधिक नो हे ईशत मर्यादा नसंडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाते समस्ता परी न्यून नवे पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्तिरिद्धी सिद्धी तया शिक्षोभुना ही बुद्धी आणि न पवता न बाधी अद्रुती तया ते सांगै सूर्याच्या घरी प्रकाश काय वातिवेरी कानला विजय तरी अंधारी कोंडेल तो देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली सेन करी तोची विगवंतला से अंतरी महासुखी जो आपुले नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे मने तो केवी रंजे पालिवने विल्लांचे ने जो अमृता ते ठिठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी पार्था नवल हे पाहे जेत स्वर्ग सुख लेखनीय नाही ते तर रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारस् स शांतिमधिगच्छति ऐसात्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थितप्रज्ञो भला ओळखतो तो अहंकारा ते दवडुनी सकळ काम सांडुनी विचरे विश्व होणे विश्वाचे माझे एषा ब्राह्मी स्थिति पार्थ नयनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति हरिः ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविते निष्काम ते पातले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपे मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाकोन सखे चित्ता प्रज्ञादया तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रति संजयो मने ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेत अर्जुने मनी म्हणितले आता अमुची याचिकाचा अखिराली उपपत्ती या हे कर्मजात आगवे येत निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे मनोनिया ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ते धनुर्धर वाईरा आता प्रश्न करील भला आशंकोनिया प्रसंग से नागरू जो सकळ धर्मांसी आगरू कि विवेकामृत सागरो प्रांतहीनो जो आपण सर्वज्ञनाथो निरूपिता होईल श्री अनंतो ज्ञानदेव सांगेल मातो निवृत्ती दासो ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्री सद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु। अध्याय 3। अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। मग ऐका अर्जुने म्हणितले जेव्हा तुम्ही जे वाक्य बोलिले
ते निकेम्या परिशिले कमळापतीं तेत कर्माणि करता पुरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्राम करी ये लाजसी नाम हा घोरी करमी सुता आगा कर्म तुची अशेष निराकरिशी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करवीसे तरी हेचे विचारी ऋषिकेशा तू मानू नेदसे कर्मलेशा अनेसने हिंसा करवीता हासी व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् देवा तू वाचे ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता संपले मनोपागवे विवेकाचे हा का उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा आता पुरला माधिवसा आत्मबोधाचा वैद्यपथ्य वारून जाय मग जरी आपणचे विषसूये तरी रोग या कैसे ने जे सांगई मज तैसे आंधळे सुईचे आव्हांटा का माझव नदीचे मरकटा तैसा उपदेश हा गोमटा ओढवला मा मी आधीचे काही नेने वरी कवळिलो मोह येणे श्रीकृष्णा वेकुया कारणे पुशिला तुझ तव तुझी एक एक नवाई येतोपदेशा माझी गोवावी तरी अनुसरलिया काय ऐसे की जे आम्ही तनु मनु जीवे तुझिया बोला उठंगावे आणि तुवाचे ऐसे करावे तरी सरले मने आता ऐसिया परिबोधिसी तरी निके आम्हा करिसी एत ज्ञानाची आस कायसी अर्जुन मने तरी जाणवीचे किर सरले परी आणिके कसे जाहले जे तिथे डवळले मानस माझे तेवचे श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही निजे जरी चित्तपासे माझे येणे मिशे ना तरी जकवी तू हासी माते कि तत्वचे कथिसे ध्वनिते हे अवगमिता निरुते जानवे ना म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठा जे मी अत्यंत जड असे पर्याय साहिनिके पर्यसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे कनिष्ठ देखै रोगात जुनावे औषध तरी द्यावे परी ते अतिरुच्च भावे मधुर जैसे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोधे माझ चित्त जया परी देवा तुझैसा निज गुरु आज आरती धनी कान करू एत भीड कवनाची धरू तो माय आमुचे हागा कामधेनुचे दुबते जरी पैते तरी कामणीचे का तेथे वानिकीजे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवन साकडे आपुलेने सुरवाडे छावे नाम देखे अमृत सिंधू ते ठाकावे मग ताहनाचे जरी फुटावे तरी साया सुका करावे मागिल ते तैसा जन्मांतरी भोवते उपासित श्री कमळापते तो दैव्याजे हाते झालासे जरे तरी आपुल्या सवेसा कान मागावासे परेशा एवा सुकाळू हा मानसा पाहलासे देखे सकळारतीचे जे आले आजे पुण्यशासे आले हे मनोरथ चाहले विजयी माझे जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीनाची आम्हा मनोनिया जैसे मातेच्या ठाई अपत्यान वसरू नाही स्तन्यारा गोणी पायी जया परी तैसे देवा तुते कुशितच असते आवडते आपुले न्यारते कृपानिधी तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगई कनिश्चित पार्थ म्हणे श्री भगवानुवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युतो म्हणतसे विस्मितो अर्जुनाः ध्वनितो अभिप्रावो जे बुद्धियोगु सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगी आम्ही तो उद्देशु तो नेनसीची म्हणून निक्षोभला शिवायाची तरी आता जाणम्याचे उक्त दोने अवधारे वीरश्रेष्ठा
हे लोकिया दोन्ही निष्ठा मजची पासोनी प्रगटानादि सिद्धा एक ज्ञान योग मनिजे जो सांख्य अनुष्ठीजे एक ओळखी सवे पाविजे तद्रुपता एक कर्मयोग जान चेत साधक जन निपुण होन या निर्वाण पावती वेळे हे मार्ग तरी दोन्ही परे कवटती निदानी जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकम का पूर्वा परसरिता भिन्न दिसती वाहता सिंधू मिळणे ऐक्यता पावती सेखी तैसे दोन्ही मते सुचिती एका कारणाते परि उपासिते योग्यते आधीन असे देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झुंबे दैसा सांगे न रुकेवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केवळ देणे एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके तैसे देख पावे हंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांग्य सद्य मोक्षातया कळिते ये रयोगिया कर्माधार वेतेचे निजाचारे पूर्णतावसरे पावते होते न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति वाचो निकर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना की प्राप्त कर्म सांडिजे हे तुले निष्कर्म्य होई जे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे सांगे पहिले ते राजावे ऐसे व्यसन काजे तपावे ते तनावे ते त्यजावे घडे गेवे ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे ने पाकू न किजे किसी दुही न से विजय के वे सांगे जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे म्हणून ऐके पार्था जया निष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याजनो हे आणि आपुलाली चाडे अपादिरे हे मांडे किती जिरे कर्म सांडे ऐसे आहे वायाचे सैरा बोलीचे उकल तरु देखो निपाहिजे परित्यजिता कर्मण त्यजे निभ्रांत माने न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः जब प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन पैसी असे देखैवीत कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्री जे गेले हे नासार नृभुजाले परिमळूने घे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तुषादी पुंडलिया हे स्वप्ना उदू ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे नठके जरी गाई तरी सांडिले ते काय म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती मंदा कर्म पराधीनपणे निबधसे प्रकृती गुणे एरी धरी मुगले अंध करणे वाही जेवाया देखे रथी आरुढिजे मग जरी निश्चळा वैशिजे तरी चळा होऊन हिंडिजे परतंत्रा का उचलिले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्टा आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्मे व्यापारे निरंतर मनवणी संगुजव प्रकृतीचा तव त्या घडे कर्माचा ऐसी आई करू म्हणती तयांचा ग्रहो चिवरे कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी तया कर्म त्यागू न घडे हे कर्तव्य मनी सापडे ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आतादी अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोग मसक्तः स विशिष्यते अंतरी दृढ
परमात्मरूपी गुढ बाह्य भागू तरी रूढ लौकिकू दैसा तो इंद्रिया ज्ञान परी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म ना भेरी उचित जे जे तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नेमी परितेथेचे निउर्मी झाकोळे ना तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे तैसे जळी जळीने शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे तैसे तोय संज्ञा भासे भानुबिंब तैसा सामान्य द्वी पाहिजे तरी साधारणुज देखिजे एरवी निर्धारिताने निजे सोयी जयाची ऐशाची नेची निधू देखशी तोची मुक्तू अशा पाश रहित ओळख पा अर्जुना घातोची योगी विशेष जे जो जगी म्हणून आईसा होया लागी म्हणे पे तू ते तो नेमू करी निश्चळू होय अंतरी कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखे नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्ञायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेद कर्मणः मनोनि नैष्कर्म्य होवावे तरी ततेन संभवे आणि निषिद्ध के विराहटावे विचारी पा म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरितु पार्थानि कैक नेन सेतु हे कवतिक जे ऐसे कर्म मोचका पैसे असे देखै अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षुतेने व्यापारी निश्चित पावे यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञ जानपा मनो निवर्तता तेत पापा संचारुणा हे हा निज धर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तैचे बंधु पडे सांसारिक मनो स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञयाच जो करितया बंधन कहीचन घडे हा लोकु कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला तो नित्य यज्ञाते चुकला मनोनिया आता हेची विषयी पारता तुझ सांगेन एकमी कथा जै सृष्ट्यादि संस्था ब्रह्मेने केली सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधुक् तै नित्यागसहिते सृजिरी भूते समस्ते परिनेन तिचेति अज्ञाते सूक्ष्म मनोने ते वेळी प्रजे विलविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येथाम्मा तव तो मने कमळ जन्मा भूतां प्रतीन तुम्हा वर्ण विशेष वशे आम्हा स्वधर्मोचे विहिलासे या ते उपासा मंगा पैसे पुरते काम तुम्ही व्रते नियमो न करावे शरीराते न पिडावे दुरीके न वचावे तीर्थासिगा योगादिके साधने साकांक्षाराधने मंत्रतंत्र विधाने जनी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञे जावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पतिते जया परे तैसा स्वधर्म रूपमखो हाची सेव्य तुम्हायको ऐसे सत्य लोकनायको बोलता जहाला देखा सुधर्मा ते बजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो न संडील तुमते कदा देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयःपरमवाप्स्यथ जैने करुणी समस्ता परितोषो होईल देवता मग ते तुम्हा इच्छिता अर्थात देते या सुधर्म पूजा पूजिता ता गणा समस्ता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा तुम्ही देवांते बजार देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रतिजेथ ते तर तुम्ही जे करो म्हणाल ते पैसे सिद्धी जाईल वांछित ही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणिये तुमते मागतील महारिद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर
ओळगे फळभार लावण्येसी इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठे ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनारत जरी सुधर्मैक निरत वरताल बापा का झालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुप्त होऊन या स्वादा विषयांची या तेही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्तीत दरी पुरी तया सुधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोष निधीर ज्ञाती आपुरिये ऐसा सुधर्म क्रिया रहितो आथिरीपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तो होईल जो तया मगा पावो थोर आहे जेने हे हातीचे सकळ जाय देखा प्राप्त न लाय भोग भोगो जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासून करी कान देवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा सुधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय तैसे निजवृत्ती जेत सांडे तेत स्वतंत्रते वस्ती न घडे ऐका प्रजा हो पुढे वीरांची म्हणे म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे मग सकळ दोष भमते दिवसोन घेते तया ते रात्री समयी स्मशाना ते भूते जैसी तैसी त्रिभुवनीची दुःखे नानाविधे पातके दैन्य जात दुखे तेथेची वसे ऐसे होयतया उन्मत्ता मगन सुटे बापा रुदता कल्पांती सर्वथा प्राणिगण हो म्हणून निजवृत्ती हे न संडावे इंद्रिये बरोळोने दावे ऐसे प्रजादेश कवी चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे मत्तक्षणी मरण मांडे हा सुधर्मतेने पाडे विसंबो नये म्हणून तुम्ही समजते आपुलाल्या कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती मणिपत असे यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असते समृद्धी विनियोग करे गुरु गोत्र अग्निपूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादिगियजी पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता होतशेष स्वभावता वरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसे भोजन करी कि भोग्य चैते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगे म्हणून सांडे जेतो वघे जया परी महारोगी अमृत सिद्धी कि तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगे तैसा ना कळे दोषा म्हणून स्वधर्मेचे अर्जे ते स्वधर्मेचे विनियोगी जे मग उरे ते भोग जे संतोषोशी वाचोनी पार्था राहतो नयन्यथा ऐसे आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पे बाणिते आणि विषयांते भोग्य म्हणते या परते न स्मरते अनेक काही ही यज्ञोपकरण सकळ येणत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोगो पावते इंद्रिय रुची सारिके करविते पापनिके उदके सेविते जान समदाता घवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदि पुरुषे हे सांडून या मूर्ख आपण प्याला देख निपजविती पाक नानाविध जे यज्ञ सिद्ध जाये परेशा दोष होय ते सामान्य अन्न न होय मनोन या हे न मनावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान जे जीवन हेतु कारण विश्वायया अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् अन्नास्तव भूते प्ररोहो पावते समस्ते मग पर्जन्यान्ना ते सर्वत्र प्रसवे कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् तया पर्जन्या यज्ञजन्म यज्ञाते प्रगटे कर्म कर्मास्यादि ब्रह्म वेदरूप तया वेदाते परात्परं प्रसवतसे अक्षर मनोनिहे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची मूर्ती यज्ञादिवास श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ऐसे हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितर्या धवरा लागोनिया मनोनी समूळ हा वचितो स्वधर्म रूप क्रतो नानुष्ठिजो मतो लोकीये तो पातकांची रासे जान भार भूमीसी जो कुकर्मेंद्रियांसी उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना ते निष्फळ जैसे काब्र पटल अकाळीचे का गळास्तनाजेचे तैसे जे आले देखे तयाचे तया अनुष्ठान सुधर्माचे गडेचे ना म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवनेन संडावा सर्व भावे भजावा हाचे कोम आगा शरीर जरी झाले तरी कर्तव्य उगे आले मग उचित कापुले ओसंडावे परिसपास व्यसाची मूर्तीला होणी देहाची खंती करीती कर्माची ते गाऊन ढेका यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते देखे असतेन देह धर्मे एत तोचे कुणलिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाचे जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यो देखी जाहला मनोने सहजे सांडवला कर्मसंग नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तृप्ती झालिया जैसे साधने सरतिया पैसे देखय आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तवची या साधना भजावे लागे तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः मनोनितो नियतो सकळ कामना रहितो होन या उचितो स्वधर्मे रहाटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगे कर्मणैव हि संसिद्धि मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि देखपा जनकादिकं कर्म जात अशेख सांडिता मोक्ष सुख पावते जाहले या कारणे पार्था व्हावे कर्मी असता हे अनेकही एक अर्था उपकारैल याचरता पनपया देखी लागे लोकाया तरी चुकेला हा अपाया प्रसंगीची देखै प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकां लागे मार्गे अंधा सरिसा पुढे देखणाई चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा चरोने हगा ऐसे जरे नकीजे तरी अज्ञाना काय उमजे तिही कवने परी जाणजे मार्गा ते या यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते एत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते हेची अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेष आचरावे लागे संती न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि आता अनेकांची आगोठी कायशा सांगो किरटे
एकय मेची अराडे वर्ततसे काय सांकडे काय माते की कवने एके आरते आचरे मी धर्माते मनसी जरी तरी पुरते पणा लागे आणि को दुसरा नाही जगे ऐसी सामुग्री माझ्या अंगी जानसी तू मृत गुरुपुत्र आणिला तो आपवाला देखिला तोही मी वगला कर्मी वर्ते यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षुका होय जैसा त्याचे का उद्देशाला गुणिया जे भूत जात सकळ असे आम्हाचे अधीन केवळ तरी न भावे बरळ मनोनिया उत्सीदेयुरमे लोका न कुर्यां कर्म चेदहं शङ्करस्य च कर्तास्यामुपहन्यामि माः प्रजाः आम्ही पूर्ण काम होणे जरी आत्मसिद्धी राहुने तरी प्रजा हे कैसे निस्तरेल ही आमुचे वास पाहावे मग वर्तती परी जाणावे ते लोकस्थिती आघवे नाशिली होईल म्हणून समर्थ जो येथे आतिला सर्वज्ञ तेने सविशेष कर्माते त्यजावे ना सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् देखै फळाची आशा आचरे कामुकू जैसा कर्मी बरू व्हाव तैसा निराशाही जे पुढती पारता हे सगळं लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक अनुभवे लोकां प्रति न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् जे सायाशी स्तन्यसेवी ते पक्वान्य के विजेवी म्हणून बाळका तैसे नेदावे धनुर्धरा तैसे कर्मे जया अयोग्यता या प्रति निष्कर्म्यता न प्रगटावे खेळता आदि करुणे ते सत्क्रियाचे लावावे तिची की प्रशंसावे निष्कर्मे हे दावावे आचरुणे तया लोकसंग्रहा लागे वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू अंगी वाजैल ना तैसे बहुरूपयांचे रावुरा स्त्री पुरुष भाव नाही मनी परिलोक संपादने तैशीच करीते प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते देखै पुढिलांचे ओझे जरी आपुला माता घ्यायचे तरी सांगे कान दाटीचे धनुर्धरा तैसे शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे ते मूर्खमती भ्रमे मी करता मने ऐसा अहंकाराधिरूढ तयाह परमार्थ गृढ प्रगटावाना हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित ते अर्जुना देऊन चित्त अवधारी पा तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते जे तत्वज्ञान यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही जेत कर्म जात पाहि निपजत असे ते देहाभिमान सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होणे वर्तते देहे मनोने शरीरी जरी होते तरी कर्मबंधाना दळते जैसा का भूत ज्येष्ठा गवस्ती घेपवेना प्रकृतेर्गुणसम्मूढास् सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत् एत कर्मे तो चिलिंपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृतीचे ने आटोपे वर्ततो असे इंद्रिय गुणाधारे राहटते निज व्यापारे ते पर कर्म बलात्कारे आपादी जो मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः तरी उचिते कर्मे आघवे तो आचरोनी मजार पावे परिचित वृत्ती विनासावे आत्मरूपे आणि हे कर्म मी करता काचे न या अर्था
ऐसा अभिमानु जने चित्तारी गोदिसे तो आ शरीर परानु हावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोदंड घेऊन हाते आरूढ पाये रते देयालिंगन वीरवृत्ती समाधाने जगे केती रुडवे स्वधर्माचा मान वाढवी या बाळापासून सोडवी मेदिनी हे आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त दे येत हे वाचून काही बोलू नये ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः हे अनुरूपोदमद माझे जे परमादय स्वीकारिजे सदापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा ते सकळ कर्मी वर्ततो जानपा कर्मरहितो म्हणून हे निष्ठितो करणीय गान ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः ना तरी प्रकृतिमंत होणे इंद्रियालळा देऊणे जे हे माझे मत फिरुणी ओसंडिते हे सामान्यत्वे लिखिते अवज्ञा करून लिखिते काहार्थवादु मनते वाचाळपणे ते मोह मदिरा भुलले विषय विखे गारले अज्ञान पंक बुडाले निभ्रांत माने देखे शवाचा हाती ददले जैसे रत्न कावाया गेले ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेकुहा तैसा रुचेल ना तैसे जे पार्था विमुखया परमार्था तयांसी संभाषण सर्वथा करावे ना म्हणून ते न मानिते आणि निंदाही करू लागते सांगे पतंगुकाय साहती प्रकाशाते पतंगादिपी आलिंगन ते त्यासी अचूक मरण देवी विषया शरण आत्मघाता सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति मनोनिंद्रिये केन जाणते ने पुरुखे लाळा विना कौतुके आदि करुणे हगासर्पिसे खेळू येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगय हलाहर जिरेल सेविल्या काही देखै खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उदवला तैसा इंद्रियारळा दिदला बला नो हे हिरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावे आपण सायासे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का सर्वस्व शिनोनी येते आर्जवावी संपत्ती जाते तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही मग हे तव पांच मिळावा शेखून अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के किंवा सावा शिनो आपुला म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन या लागे तंतकरण दियावे ना इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ हिरवेंद्रियांची अर्था सारिका विषोपोखिता संतोषुखी रचिता पजेल परितो सवचोराचा सांगातो जैसा नावेक स्वस्तू जवनगराचा प्रांतु सांडिजे ना बापा विषाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता परितो परिणाम विचारिता प्राणुहरी देख इंद्रिये काम वसे तुलावी सुख दुराशे जैसा गळी मिनू आमिषे बोलवी जेगा हरितया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊन जाय तो जैसा ठाऊ आणुये झाकलेपणे तैसे अभिलाषेने की जेल विषयांची आशा धरी जेल तरी वरपडा होई जेल क्रोधानळा जैसा कवळून या पारधी कातीची संधी आणि मृगादी बुद्धी साधावया येत तैसेची पर्याये म्हणून संगो हात जणू हे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकु जाणे म्हणून हा आश्रयोचन करावा मनेही आठवून धरावा एक निजवृत्तीचा ओलावा नासोनिधी श्रेयान् स्वधर्मो विगुण
परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहः आगा स्वधर्मो हा पुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुशिला भला देखे एरु आचारू जो परावा तो देखता खीर बरवा पर्याचरतेने आचरावा पुलाचे सांगे शूद्र घरी आगवी पक्वान्य हाती बरवीन ती तुझे केवी सेवावे दुर्बळो जरी जाहला अनुचित कैसे निकिजे आग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिले ही पाविजे विचारी पाम तरी लोकांची धवळारे हे कोण्या मनोहरे असते या पुलितनारे मोडावे केवे हे असो वनिता पुले कुरूप जरी जाहले तरी भोगिता तेची बले जिया परे ते आवडे तैसा सांकडो आचरिता जरी दुवाडू तरी सुधर्मची सुरवाडू परत्रीचा आगा साखर आणि दूध हे गवले कीर प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध घेपे घेवे ऐसे निही जरी सेविजेल तरी ते आळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा म्हणून आणि कांसीचे विहित आणि आपण पेयानुचित हे नाचरावे जरी हित विचारी जे या सुधर्मादे अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे ऐसे समस्त सुर शिरोमणे बोलिजे जेत शारंग पाने हे अर्जुन मने विनवणे असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ की रम्या परिसिरे तरी आता पुषेन काही आपुले अपेक्षित अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः तरी देवा हे ऐसे कैसेंचे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे मार्ग सांडून येणारसे चालत देखो सर्वज्ञ जे होते हेयोपादे हि जाणिते तेही परधर्मे व्यभिचरते कवने गुणे बीजाने भुसा अंधुनि वाढणे जैसा आवे कदे गणाये तैसा बरळे का पाचे असता संगु सांडिते त्याचे संसर्ग करिता न धाते वनवासी ही सेविते जनपदांते आपण तरी लपते सर्वस्वी पाप चुकविते परिबलात्कारी स्वीजती तयाचे माझे तयाचे जीवे घेती व्यवसी तेची जरोने ठाके जीवसी सुकविता ते गिमसी तया तेचे ऐसा बलात्कारू एक दिसे तो कवनाचा येत आग्रह असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थु मने श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम् हृदय कमळारामून जो योगियांचा निष्काम कामून तो म्हणतसे पुरुषोत्तम सांगे नाईक तरी काम क्रोध पाहे जयांते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानिजते हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे हे देह दुर्गींचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे व्यामोदय काबंड जगावरे हे रजगुण मानसीचे समूळ आसुरियेचे धायपन यांचे अविद्या केले हे रजाचे कीर झाले परितमासी पर्यंते भले तेने निज पदयाद धरे प्रमाद मोहो हे मृत्यूच्या नगरी मानिजते निगया परी जे जीविताचे वैरी म्हणून या जयांसी बुकेलिया आमिषा हे विश्वनपुरीचे घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे कौतुके कवळीता मुठी जी 14 बोने थे कुटी थे भ्रांती ही 10 कुटी वाल्ली दुल्ली जे लोकत्रयांचे भातुके खेळताची खाय कवतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजे हे असो मोहे मानिजे याते अहंकार घे पेदिजे जेने जगा पुलेने भोजे नाचवित असे जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंबुरुडविला जगी हे साध्वी शांती नागविली
मग माया मांगी शृंगारिली ते कर्वे विटाळविली साधू वृंदे ही विवेका चित्राय फिडिली वैराग्याची काल काढिली जितया मान मोडिली उपशमाची ही संतोषवन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रूप सांडिले उपडून या ही बोधाची रूपे सुखाची लिपी पुसिली जीवाग्र्यागी सुदली तापत्रयाचे हे अंगात वघडले जीवेचे आथे जडले परिणा तुळते गिवसिले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हरी मनोनी प्रवर्तते महामारी सावर्तीना हे चळेवी न बुडविती आगेवी न जाळती न बोलता कवळीती प्राणियांते हे शस्त्रेवी न साधिती दोरेवी न बांधते यासी तरी वदिती पैज घेऊन हे चिखलेवी न रोविती पाशिकेवी न गोविती हे कवना जोगेन होती अंतोटेपणे धूमेनाव्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् जैसे चंदनाची मुळी गिवसोन घेपे व्याळे आदरी उल्बाची कोळी गर्भस्थासी का प्रभावेन भानु तुमे विन हुताशनु जैसा दर्पण मन हिणू कहीची नसे तैसे ही विना एकले आम्ही ज्ञान नाही देखिले तैसे कोंडेनी पांगुंतले बीज निपजे आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्रवृद्ध मनोनी ते अगाध होऊन ठेले आधी आते जिनावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव न संभवे रागद्वेषा या ते साधावया लागे जे बळ आणि जे अंगी तीन जैस्यागी सावावो होय इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् तैसे उपाय की जती जे जे ते यासीच होती विरजे मनोनी अटिया ते जिने जे हिची जगे ऐसी आई सांकडा बोला एको पाव आहे बला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिहेनं ज्ञानविज्ञाननाशनम् यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथुनी प्रवृत्ती कर्मातिवे आधी निर्दळून निघाली ती सर्वथैव इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल येतुके निधारा मुळेल या पापियांचा एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदं हरिः ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु हे अंतरी होनी जरी फिटले तरी निभ्रांत जान निवटले जैसे रश्मी विनवरले मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज आले मग तो भोगी सुखा फुले आपणचे ते गुरु शिष्यांची कोठी पदपिंडाची गाठी ते तस्थिर राहोनी नुठी कवने काळे ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐक्य देव देवो बोलता जाहला आता पुनर्पितो म्हणतो आदे के मातू सांगेल ते तपंडसुतो प्रश्न करेल तया बोलाचा हन पाडू केर सवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा
चांग उठावा करुणी उन्मेषाचा मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्यायः कृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु। अध्याय 4. आजी श्रवणेंद्रिया पाहले जेने गीता निधान देखिले आता स्वप्नच हेतु कले साचा सैसे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसत असे जैसा पंचमाला पुसुगंधू की परिमळू आणि सुस्वादू ऐसा भला जाहला विनोदू कधीचा ये कैसे आगळी कदैवाची ती गंगा जुळरी अमृताची हो का जपत पे श्रोतयांची फळाली आता इंद्रिय जाता गवे ती श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीता केहे आतिसो अति प्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे जे अति प्रीती श्री नारायणे बोलतो असे जेन सांगेची पितया वसुदेवासी जेन सांगेची माते देवकीसी तेन सांगेची बंधू बळी भद्रासी ती गुह्य अर्जुनेसी बोलत देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखिया प्रेमाची सुख आजी श्रीकृष्ण सिंहाचे वेग यादीच्या थीम सनकादिकांची आशा वाढिणाऱ्या होतिया कीर बहुवसा परित्याही येणे माने यशा येतीचे नाम या जगदीश्वराचे प्रेम हे तदिशतसे निरुपम पाशे पार्थायने सर्वोत्तम पुण्य केले हो का जयाची या प्रीती अमृत हा आला व्यक्ती मज एक वंकियाची स्थिती आवडतू असे एरवी हा योगी नाडळे वेदार्थासी नाकळे चेत ध्यानाचे ही डोळे पावती ना तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परिकवने माने सकृप जाहला आहे हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैलतडी कैसा याची आवडी आवरला असे श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत् मग देव म्हणे पंडुसुता हाच योगो आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांची मग तेने विवस्वते रवी योग स्थिती आगवी निरूपिली बरवी मनुप्रती म्हणूने आपण अनुष्ठिली इक्ष्वाकुवा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकालेनेह महता योगो नष्ट परंतप मग आणि कहिया योगाते राजर्षी जाहले जाणते परी तेथोनी आता सांप्रते नेने जे कोणी जे प्राणिया कामी भरू देहाचे वर्यादरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा आभांठली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका एरवी तरी खवने यांच्या गावी पाटा उवे काय करावे सांगी जात्यंदारवे काय आते का बहिर यांच्या स्थानी कवन गीता ते माने की कोलया चांदणे आवडी उपजे पै चंद्रोदया आरवते तयांचे डोळे फुटती असते ते कावळी केवी चंद्रा ते ओळखते तैसे वैराग्याची शिवन देखते जे विवेकाची भाषणे नते ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा दे कैसा नेनो मोह वाढिनला तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला म्हणून योग हा लोपला लोकीये स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम् तोची हा जी आता तुझ प्रती कोणती सुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करे हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पडीसी तू मज म्हणून या तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीची चितकळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठाऊ आता तुझ काय वंचू जाऊ जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही तरी नावे कहे सहावे गाजा बज्जहीन धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लाग्याधी अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति तव अर्जुन म्हणे श्रीहरे माया फुलेचा स्नेहो करे येत विस्मय काय अवधारे कृपानिधी तो संसार शांताची सावली अनाथा जीवांची माऊली आमुते गिर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगुळ एका देवीजे तरी जन्मोनी जो जारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा आता पुसेन जे मी काही तिखे निते चित्त देईन देवीची देवी कोपावे ना काही बोलाय का तरी मागील जे वार्ता तुआ सांगितली होती अनंता ते नावे कमज चित्ता मानेची नाम जे तो विवस्वतू म्हणे जे काय ऐसे हे वडिला ठाऊवे नाही तरी तो वाची केवी पाही उपदेशीला तो तरी ऐकी जे बहुता काळांचा आणि तो तव श्रीकृष्णाचा पेचा म्हणून गाये मातोचा विसंवादू देवीचे देवा चरित्र तुझे आपण काही चिने जे लटिके केवी म्हणजे एक हेळा परी हेचे मातू आगवी मी परी ऐसे सांगावे जे तो वाच तयार विकेवी उपदेशु केला श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता तो विवस्वतो जय होता यामी नसो वैसी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू काही नेनसी पैजन्मी अम्मा तू मानसी बहुते गेली परिणसन आपुली तू मी जेने जेने अवसरे जे जे होणे अवतरे ते समस्त स्मरे धनुर्धरा अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया मनोन हे आघवे मागेल मजा आठवे मी अजोही परिसंभवे प्रकृती योगे माझे अव्यत्व तरी नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या चिठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परिकर्माधीन वैसा वडे देही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही के कची दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे तैसा अमृतची मी किरटी परी प्रकृती जय दिष्टी ते साकार परिनटनटी कार्या लागे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् जे धर्म जाता गवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा वो हा स्वभावे आद्युवसे मनोनि अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपण हे नाठवे जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ते वेळी आपुल्याचे निकैवारे मी साकार होणे अवतरे मग अज्ञानाच्या अंधारे गिळून निघाले अधर्माची अवधी तोडी दोषांची लिली फाडी सज्जनांकरवे गुडी सुखाची उववी दैतांची कुळे नासी साधूंचा मानु गिमसे धर्माशी नितीशी से सबरे मी अविवेकाची काजळी
पेलून विवेक दीप उजळी तयोगिया पाये दिवाळी निरंतर स्वसुखे विश्वकोंदे धर्मोची जगी नांदे भक्ता निगती दोंदे सात्विकाचे ते पापांचा चळू फेटे पुण्याचे पाठ फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा ऐसे काजा लागे अवतरे मे युगी युगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकी या जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त तो चालेला संगे न चले देसा देह ना कळे मग पंचत्वे तव मिळे माझ्याच रूपे वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः एरवी परापर न शोचिती जे कामना शून्य होती वाटा केवेळी न वचती क्रोधाच्या सदा मियाचे अथिले माझिया सेवा जियाले की आत्मबोधे तोषले वितरागजे जे तपोते ज्याचिया राशी की कायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप ते मद्भावास जे आले ते चिते होऊन ठेले जे मदतया ओरले पदर नाही सांगई पितळीची गंध काळिक जय पिटली होय निषेख तै सुवर्ण काय अनेक जोडू जाई जय तै संयम नियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मे तेच ते जाहरेत संशयो कायसा ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः एरवे तरी पाहे जे जैसे माझा ठाय भजते तया मे तैसाची भजे देखै मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ चाले असे केवळ माझा ठाई परिज्ञाने विननाशिले जे बुद्धिभेदासी आले तिनेची कृपे अनेकत्व मनोनी अभेदी भेदू देखती या अनाम्या नामे ठेविती देवी देवो मनती अचर्चाते जे सर्वत्र सदा समं तीत विभाग अदमुत्तम मतिवंशी संभ्रम विवंचिते काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती ते तजे जे अपेक्षित ते तैसेचे पावती समस्त परिते कर्मफळ निश्चित ओळखतो वाचून देते घेते अनेक भ्रांत नाही सम्यक एत कर्मचे फळ सूचक मनुष्य लोके जैसे क्षेत्रीचे पेरीजे ते वाचून यानन निपजे का पाहिजे तेचे देखिजे दर्पणाधारे नातरी कड्या तळवटे जैसा पुराची बोलू किरटे अळीसाद होणे उठे निमित्त योगे ऐसा समस्ताया भजना मी साक्षीभूतोपय अर्जुना एत प्रतिफळे भावना पुलाले चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् आता याचे परिजानं चारी हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे जे प्रकृतीचे न्याधारे गुणाचे व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिले एत एकच हे धनुष्यपाने परे जाहले गाच हुवर्णे ऐसी गुण कर्म कळसने केली सहजे म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नवे सर्वथा याची लागे न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते हे मदती स्तव जाहले परिम्या नाही केले
ऐसे जैने जाणितले तो सुटला गा एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं मागील मोक्षोचे होते ती ऐसिया जाणो निमाते कर्म केली समस्ते धनुर्धरा परिते बिजे जैसी दग्धली नुगवतीची पेरिली तैसी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू हेत आणि कैक अर्जुना हे कर्मा कर्म व्यवंचना आपुले साळे सज्ञाना योग्युनो हे किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्म म्हणे ते कवन अथवा अकर्मा काय लक्षणम ऐसे विचारिता विचक्षण गुंफोन ठेले जैसे काकुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्यांची ही देखणे संशयी घाले तैसे नैष्कर्म्यतेची निभ्रमे किंवसी जताह ती कर्मे जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू सकते मूर्खाची गोठी गायसी येत मोहलिका क्रांतदर्शी म्हणून आता तेची परीसी सांगेन तुझं कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागेथ मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसे पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुधावे स्वरूपे ए तुलेने काही न गुंफे आपैसेचे एरवी जग हे कर्माधीन ऐसियाची व्याप्ती गहन परिते असो ऐक्य चिन्ह प्राप्ताचे गा कर्मण्यकर्मय पश्येद कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत् जो सकळ कर्मे वर्तता देखया पुली निष्कर्म्यता कर्म संगे निराशता फळाची या आणि कर्तव्य ते लागेन जया दुसरे नाही जगे ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे तरी क्रियाकलापू आगवा आचरतु दिसे बरवा तोची तो ये चिन्ह जाणावा ज्ञान यागा तैसा का जळापासी उभा ठाके तो जरी आपण पेजळा माझे देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हन जो रेगे तो थडीचे रुख जाता देखे वेगे तेचे साचोकारे जो पाहू लागे तव रुख म्हणे अचळ तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानून वायाने मग आपण पेजो जाणे नैष्कर्म्यो ऐसा आणि उदोस्तोचे प्रमाणे तैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्य तत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्या सारिका तरी आवडे परी मनुष्यत्वतया न घडे जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एकेचे ठाई बैसला परी सर्वत्र तोच गेला हे असो विश्व जाहला अंगेची तो पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की